चला तर आवळा कँडी आपली आता तयार झालेली आहे बघा. आणि सुकलेली पण आहे. खायला पण छान टेस्ट झालेली आहे याची. बनवून बघा. सिंपलशी रेसिपी आहे. चला तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू. जय भीम सर्वांना. अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी आवळे आणलेले आहे. आवळा कँडी माझ्या मुलांना आवडते. हिवाळ्यात भरपूर आवळे आता आहेत, छान व्यवस्थित येतात पण. तर मी आवळे आणलेले आहे 1 किलो. आता 1 किलो आवळे मी आणून छान थोडे शिजवलेले आहे बघा. आणि त्याचे बघा छान असे एक 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 असं हे निघत आहे. तर आता याचं आपण बिया काढून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया. चला तर आपले आता आवळे व्यवस्थित झालेले आहे बघा. आणि आपण बिया पण काढून टाकलेले आहे. आता याच्यामध्ये आता आपण साखर घालूया. साखर 1 किलो आवळे घेतले तर आपण 1 किलो साखर टाकू. आणि त्याच्यानंतर त्याला आपण 4 दिवस मिनिमम वाळत घालायला ठेवू, भिजत घालून ठेवू. आणि रोज त्याला आपण असं म्हणजे फिरवत राहू. बघा, कँडी खूप सुंदर वाटते, मुलांना पण आवडते. आता याला असं पलटवून घेऊ. आता याला आपण असंच 3 ते 4 दिवस मिनिमम आपल्याला असंच ठेवायचं आहे. आणि रोज त्याला परतवून घ्यायचं आहे. आणि याला पाणी सुटते ना, त्याच्यातच मग ते होऊन जातात. चला तर आज पहिला दिवस आहे, पुन्हा 3 दिवस आपल्याला असेच ठेवायचे आहे. बघा मंडळी, तिसरा दिवस आहे आपला आवळ्याचा. किती आवळे छान मस्त पाणी सुटलेलं आहे. आवळा कँडी बनवायची आहे बघा. आता याला आणखी तिसरा दिवस आहे, उद्यापर्यंत आपल्याला याला झाकून असंच ठेवायचं आहे. तर चला तर आता झाकून ठेवूया. कँडी आपली तयार आहे बघा. 1 किलोची बनवलेली होती. आता काही छोटे छोटे बच्चे आले, त्यांनी खाऊन घेतलेली आहे. तर थोडीशीच राहिली, पण छान झाली खायला. सिंपलशी रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू.